बातमी आपण पाहूयात। कुल्फी आईस्क्रीम बनवण्यासाठी घातक रसायनांचा सर्रासपणे वापर केला जातोय। जुन्नरच्या एका कारखान्यामध्ये एफडीएनं छापेमारी केली आणि यामध्ये या सगळ्या गोष्टींचा आता भांडाफोड झालेला आहे। दूध साखरेचा वापर न करता घातक रसायन आईस्क्रीम बनवण्यासाठी वापरलं जात होतं। लिक्विड डिटर्जंट, कृत्रिम रंगांचा देखील यामध्ये सर्रासपणे वापर केला जात होता। संचिता कुल्फीच्या नावानं सर्रासपणे विक्री केली जात होती आणि या सगळ्या रॅकेटचा भांडाफोड आता करण्यात आलेला आहे। सगळं लिक्विड डिटर्जंट सगळ्या अशा पद्धतीने केमिकल घातक एशियन पेंटचा वापर केलाय रंगासाठी। म्हणजे इतकं हे धक्कादायक आहे आणि ह्या आईस्क्रीमचं जास्त लहान मुलं विशेषतः खातात, कारण ही मावा कुल्फी इथं आल्यानंतर आम्ही मावा कुल्फी मगाशी पाहिली। ही संचिता कुल्फी नावाने, संचिता कुल्फी हा ब्रँड आहे। हा जर ब्रँड कुठल्या दुकानात असेल तत्काळ ह्या सगळ्या कुल्फ्या हे दुकानदारांना ज्यांना माहीत नाही त्यांनी तत्काळ या कुल्फ्या सगळ्या फेकून द्याव्या आणि अशा नाराधामावर खरं तर कडक कारवाई त्या ठिकाणी एफडीएचे लोक या ठिकाणी उपस्थित होणार आहे। परंतु आमची विनंती जुन्नर तालुक्यातील सगळ्या नागरिकांची, अशा लोकांना तुम्ही अजिबात सोडू नका, यांना अशी फाशी शिक्षा दिली पाहिजे। अमोल दरेकर आमचे प्रतिनिधी थेट जोडले जात आहेत त्या बातमीच्या संदर्भातली अधिकची अपडेट देण्यासाठी। अमोल, आपण पाहतोय राज्यभरात एफडीएच्या वतीने अनेक कारवाई केल्या जात आहेत आणि जुन्नरमध्ये आणखीन एक धक्कादायक प्रकार घडलेला आहे। एका कारखान्याचा एफडीएकडनं भांडाफोड करण्यात आला। डुप्लिकेट कुल्फी या ठिकाणी बनवली जात होती आणि घातक रसायनांचा वापर सुद्धा या सगळ्या निर्मितीमध्ये केला जात होता। कशा पद्धतीनं एफडीएनं ही संपूर्ण कारवाई केलेली आहे आणि भांडाफोड केला आहे? नक्कीच शुभम, आपण पाहतोय की तुकाराम मुंडे यांनी एफडीआयची धुरा हातात घेतल्यानंतर मनसर या ठिकाणी रासायनिक आणि भेसळयुक्त दुधाचा भांडाफोड केला आणि त्यानंतर संपूर्ण राज्याचं लक्ष हे खरं तर जुन्नर, आंबेगाव आणि शिरूर परिसरातील असणाऱ्या भेसळ खोरांच्या विरोधात खरं तर आता कारवाईला सुरुवात होताना पाहायला मिळत आहे। आणि खरं तर उन्हाळ्यामध्ये महत्वाचा आईस्क्रीम म्हणून पाहिला जाणारा आणि गावाकडे सहजतेने उपलब्ध असणारा मावा कुल्फी म्हणून विक्री केली जाते आणि त्याची खरं तर मोठ्या प्रमाणात मागणी असते। अशाच या ठिकाणी भेसळखोरांनी खरं तर संचिता कुल्फी नावाने या ठिकाणी ही बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करणारी कुल्फी, ही बनावट रूपाची कुल्फी या ठिकाणी खरं तर केलेली आहे आणि या कुल्फीचा खरं तर भांडाफोड हे तेथील एका तरुणाच्या सतर्कतेमुळे या ठिकाणी उघड झालेला आहे। खरं तर हा गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी कुल्फीची विक्री या भागात करत असल्याने कितीक लोकांच्या जीवाशी खेळत असल्याचा दावा या ठिकाणी तरुण करत आहे। त्यानंतर त्या ठिकाणी आपण जे महाराष्ट्राच्या वतीने पाठपुरावा करत असताना त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी खरं तर रासायनिक युक्त पदार्थापासून ही कुल्फी बनवल्याचा या ठिकाणी आपण प्रत्यक्ष पाहिलेला आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी आपण पाहतोय की जर जुन्नर, आंबेगाव आणि शिरूर हा परिसर खरं तर शेतकऱ्यांनी, दूध उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातोय, तालुके ओळखले जातात आणि अशाच या ठिकाणी या भेसळखोरांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हैदोस घातल्याचं पाहायला मिळत आहे। शुभम, अगदी अमोल, अत्यंत महत्त्वाची अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। मुंबईतील